नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या रिअल इस्टेट माहिती चॅनलमध्ये. आणि आज आपण एक खूप महत्त्वाच्या विषयावर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या व्हिडिओचा नेमका हेतू आहे की प्रॉपर्टी फ्रॉड आहे का नाही ही कशी ओळखायची. तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची असेल, जी काही मालमत्ता तुम्हाला घ्यायची आहे, जमीन, घर, फ्लॅट, जी काही प्रॉपर्टी घ्यायची आहे, तर ते प्रॉपर्टी फ्रॉड आहे का नाही आहे ही कशी ओळखायची. आणि तुमच्यासोबत फ्रॉड नाही झालं पाहिजे त्यासाठी कुठल्या बाबी, कुठल्या गोष्टी तुम्ही तपासायला हव्यात, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. ठीक आहे. तर मालमत्ता खरेदी करताना फसवणूक होण्याची शक्यता आजकाल खूप वाढली आहे. चुकीची माहिती देणे, खोटी कागदपत्रे, चुकीचा व्यवहार, एकाच घराची अनेकांना विक्री, अशी अशी अनेक प्रकारची फसवणूक केली जाते. या सर्वापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी खालील सर्व बाबी नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. सो मित्रांनो, प्रॉपर्टी हा एक सर्वात लोकप्रिय विषय झालेला आहे. याच्यामध्ये खूप लोक प्रॉपर्टीचे व्यवहार सध्या करत आहेत आणि त्यामध्ये फसवणूक होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. आणि असे बरेच किस्से आहेत, बरेच असे लोक आहेत की ज्यांची खरोखर फसवणूक झालेली आहे. तर आपल्याला अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी काही गोष्टी आहेत, तर त्या गोष्टीकडे आपण लक्ष देऊया जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. ठीक आहे. तर आता पाहूया आपण फसवणूक होऊ नये म्हणून मालमत्तेची मालकी हक्क नीट तपासा. आता हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण जी काही प्रॉपर्टी विकत घ्यायला जातो, तर ती प्रॉपर्टी चा जो मालक आहे त्याचा मालकी हक्क आहे का, हा नीट तपासणं जरुरी आहे की तोच खरा मालक आहे का त्या प्रॉपर्टीचा, हे चेक करणं अनिवार्य आहे. तर त्याच्यामध्ये काय चेक करायचं आहे. अनेक फसवणुकीची सुरुवात इथूनच होते. खाली गोष्टी तपासल्याशिवाय कधी पैसे देऊ नका. पहिली गोष्ट. सो जमिनीचा सातबारा तुम्हाला चेक करायचा आहे की सातबारा खरंच त्या जो कोणी जमीन विकत आहे त्याच्याच नावचा आहे का नाही आहे. त्याच्यानंतर आहे मालमत्तेचा मालकी हक्क कोणाचा आहे. जी कुठली मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, विकण्यासाठी काढलेली आहे, तर तिचा मालकी हक्क कोणाचा आहे हे आपल्याला नीट तपासून पाहायचं आहे. मालमत्ता वादात आहे का, ही गोष्ट पण चेक करायची आहे. त्या मालमत्ता वादात नसली पाहिजे किंवा तिची कुठंतरी केस चालू आहे, प्रकरण चालू आहे, ह्या गोष्टी नसल्या पाहिजे. मालमत्तेवर कोणतेही कर्ज, जप्ती किंवा अडथळा आहे का, ही गोष्ट पण तुम्हाला चेक करायची आहे. जी कुठली बी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेत आहात त्याच्यावर कोणत्या बँकेचं कर्ज आहे का किंवा कुठल्या जप्ती, निलामी किंवा कुठल्या प्रकारचा अडथळा आहे का, हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. मालक एकच आहे की अनेक सहमालक आहेत. तर हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, कारण आता खूप सारे फ्रॉड होत आहेत. एकच मालमत्ता खूप साऱ्या लोकांना विकली जात आहे. तर तुम्हाला चेक करायचं की जी मालमत्ता विक्री केली जाते तिचा एक मालक आहे का, किती अनेक मालक आहेत, हे पण तुम्हाला चेक करणं अनिवार्य आहे. यात चूक झाली तर पुढे मोठा कायदेशीर वाद निर्माण होऊ शकतो. ह्या पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायला हवा. जर तुमची चूक झाली असेल वरील गोष्टी तपासण्यामध्ये, तर तुम्हाला या चुकीमधून मोठा फटका बसू शकतो, कायदेशीर वाद पण होऊ शकतो. तर हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे मी विशिष्ट रिसर्च करून काढलेले पॉईंट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओ हा फक्त ॲनिमेटेड गोष्टीने भरलेला नाही आहे. हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्युअर माहिती दिली जाते आहे, पॉईंट वाईज, स्ट्रक्चर वाईज. त्यामुळे या व्हिडिओला जसं की इतरांना वाटतं की थोडंसं ॲनिमेशन असावं, पाहण्यासाठी एडिटिंग असावी, मी असं काही नाही करत आहे. मी सरळ व्हिडिओ माहिती गोळा करतो आणि ती माहिती सविस्तरपणे मांडून तुमच्या पुढे ती माहिती एक्सप्लेन करतो आहे. तर हा माहिती व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फुल ऑफ माहिती भेटेल मराठीमध्ये, सोप्या भाषेमध्ये, जेणेकरून तुम्हाला तो कॉन्सेप्ट काय आहे आणि या व्हिडिओमधून मी काय सांगतोय तुम्हाला ह्या गोष्टी समजायला सोपं जाईल. तर आता पाहूया. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी गोष्ट काय चेक करायची आहे. खोटी कागदपत्रे ओळखणे शिकून घ्या. आता
बऱ्याच प्रॉपर्टी फेक असतात, फ्रॉड असतात, ते खोटे कागदपत्र करतात. तर फसवणूक करणारे बहुतेक वेळा खोटे कागदपत्र तयार करतात. कागदपत्र तपासताना लक्षात घ्या. आता काही गोष्टी लक्षात घ्यायच्या तुम्हाला. कागदपत्र चेक करायचे खरे आहेत का खोटे आहेत. त्याच्यामध्ये नंबर 1 आहे शिक्का व सही स्पष्ट आहे का, हे चेक करून घ्या. जे कुठलेही कागदपत्र आहे त्याच्यावर ऑथॉरिटीची सही आणि शिक्का हे स्पष्टपणे ठळक दिसायला हवं, हे चेक करून घ्या. जमीन किंवा घराचा क्रमांक योग्य आहेत का, हा पण गोष्ट चेक करून घ्या की जो घर विक्री केलं जातं, जे तुम्ही खरेदी करत आहात, त्या घराचा क्रमांक टाकलेला आहे, घर नंबर, गट नंबर व्यवस्थित आहे का, ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. कागदपत्रावरील तारखा वास्तव आहेत का, म्हणजेच ज्या काही तारखा दिलेल्या आहेत त्या कागदपत्रावरील त्या तारखा खरंच अस्तित्वातील वास्तविक तारखा आहेत का, ह्या तुम्हाला चेक करता आल्या पाहिजेत. नोंदणी कार्यालयाची माहिती खरी आहे का, जी काही प्रॉपर्टीची नोंद दिलेली आहे नोंदणी कार्यालयामध्ये, तर ती कार्यालय खरंच खरं आहे का, किंवा कुठल्या कार्यालयाची त्यांनी शिक्का सही आणलेली आहे, ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे. ठीक आहे. तर कागदपत्र शंकास्पद वाटल्या तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या. जर तुम्हाला असं वाटलं की कागदपत्रामध्ये काही शंका आहे, तर तुम्ही जी कुठली बी तुमची तज्ज्ञ व्यक्ती आहे, ती वकील असू शकतं किंवा मालमत्ता सल्लागार असू शकतो, या व्यक्तींचा सल्ला घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमची फसवणूक होणे टाळणे 100% सोपं होऊन जाईल. ठीक आहे सर ना. आता त्याच्यानंतर आपण पाहूया बांधकामाला सर्व परवानगी आहेत का, हे तपासा. हे मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कधी कधी आपण प्रॉपर्टी घेतो आणि पुढं चालून आपल्याला बांधकाम करताना खूप साऱ्या अडचणी येतात. तर आधी ही तपासून घ्या, जेणेकरून तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही आहे. तर याच्यामध्ये अनेक वेळा बेकायदेशीर बांधकाम विकले जाते. तर हे एक तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतं, बेकायदेशीर बांधकाम विकले जाऊ शकतं. तर काही गोष्टी तुम्हाला तपासायच्या आहे, जेणेकरून फ्रॉड नाही झाला पाहिजे. बांधकामाची सरकारी परवानगी आहे का, हे चेक करून घ्या. त्याच्यानंतर आराखडा मंजूर आहे का, जे काही लेआउट आहे बांधकामाचं ते मंजूर झालेलं आहे का, परवाना आहे का. पाण्याचे व विद्युत जोडणीचे परवाने आहेत का, जे काही नळ कनेक्शन आहे किंवा लाईट मीटर आहे त्याची परवाने आहेत का. पूर्ण बांधकामाची परवानगी आहे का. त्यानंतर समाज रचनेची नोंदणी. तर परवानगी नसलेल्या इमारतीवर केव्हाही कारवाई होऊ शकते. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता की बांधकामाला सर्व परवानगी आहेत का, हा पार्ट बी तुम्हाला चेक करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमची फसवणूक इथे होणार नाही, इथे तुमच्यासोबत फ्रॉड होणार नाही. जर तुम्ही बारकाईनं लक्ष दिलं, तर बारकाईने ह्या गोष्टी तपासल्या, तर तुमच्यासोबत फ्रॉड होत नाही. आणि जर ह्या गोष्टीची पूर्तता जर विक्रीदार करण्यास नकार देत असेल, तर 100% समजून जायचं प्रॉपर्टीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, गफलत आहे, किंवा हे लोक फ्रॉड आहे. तर हे तुम्हाला लगेच समजून जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर एकाच घराची अनेकांना विक्री केलेली नाही ना, याची खात्री करून घ्या. कारण आता हा खूप मोठा स्कॅम झालेला आहे की एक प्रॉपर्टी खूप जणाला विकली जात आहे. एकाच प्रॉपर्टीचे खूप सारे मालक तयार होत आहेत. ही सर्वात मोठी फसवणूक असते. अनेकांनी बुकिंग केलेली दिसल्यास तात्काळ सावध राहा. तर काही गोष्टी तपासायच्या आहेत तुम्हाला याच्यामध्ये. त्याच्यामध्ये आहे त्या घराचा आधीचा इतर कोणी व्यवहार झाला आहे का, ही गोष्ट तुम्हाला चेक करायची आहे. त्यानंतर त्या घराची नोंदणी आधी कोणत्या नावावर आहे, हे पण तुम्हाला चेक करायचं आहे की घराची नोंदणी कोणाच्या नावावर आहे. कोणतेही पूर्वीचे करारपत्र आहे का, हे पण तुम्हाला चेक करायचं आहे. ही शहानिशा न केल्यास एकाच घरासाठी 2 व्यक्ती कोर्टात जातात. तर ही एक कॉमन प्रॉब्लेम सध्या सुरू आहे की एक प्रॉपर्टी खूप जणाला विकली जात आहे. त्यामुळे काही गोष्टी तुम्ही सतर्कतेने तपासल्या नाही, तर तुमच्यासोबत पण ही घटना घडू शकते. आणि तशी वादातली प्रॉपर्टी तुम्ही घेतल्याच्या नंतर तुम्हाला कोर्टात जाण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ह्या गोष्टीची पूर्तता करा. घराची चौकशी करा. त्या घराची नोंदणी कोणाच्या नावावर आहे हे सगळं चेक करा. आणि हे सगळे जर डिटेल देण्यात जर जो कोणी विक्रेता आहे तो नकार देत असेल, तर समजून जायचं की ही प्रॉपर्टी फ्रॉड आहे, हे तुमच्यासोबत फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे.
सर आता त्याच्यानंतर पाहूया, अतिशय स्वस्त किंमत सांगितली तर सावध राहा. आता ही खूप सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अतिशय स्वस्त किंमत जर सांगितली खूप, तर आपण लगेच काय करतो की काही करून ती प्रॉपर्टी घ्यायचा विचार करतो. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, मार्केटमध्ये कोणीही आपली वस्तू कमी किमतीमध्ये किंवा फ्री ऑफ कॉस्टमध्ये देण्यास तयार नाही. प्रत्येकांना बेनिफिट काही ना काही हवा आहे. मग कमी किमतीचा जर जर तुम्हाला अति कमी किमतीचे आमिष दाखवले असेल की प्रॉपर्टी विकताना ही प्रॉपर्टी खूपच कमी किमतीची आहे, तर तुम्ही लगेच जाऊन ती प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करू नका. तर जर प्रॉपर्टी चांगली आहे पण ती खूप स्वस्त आहे, तर थोडंसं सावध राहा, थोडासा विचार करा. तर इतक्या कमी किमतीत घर मिळणे अशक्य आहे, हा विचार मनात आला तर समजा काहीतरी फसवणूक आहे. कमी किमतीमागे कारणे असू शकतात. अतिशय कमी किंमत विक्री किंमत ठेवण्यामागे पण काही कारणे असू शकतात. जसे की बेकायदेशीर जमीन ही बेकायदेशीर आहे आणि ती जमीन कमी किमतीमध्ये विकली जात आहे, त्यामुळे विक्री होत आहे, त्यामुळे जमीन बेकायदेशीर असू शकते. त्याच्यानंतर वादग्रस्त मालमत्ता असू शकते. असे कमी किमतीमध्ये जमीन विकत आहे, त्यामागे वादग्रस्त मालमत्ता असण्याची शक्यता असू शकते. पाणी, वीज, रस्त्याची समस्या असू शकते. काही ना काही अडचण आहे, त्याच्यामुळे जमीन ही स्वस्त भावात विकली जात आहे. निकृष्ट बांधकाम आहे, बांधकाम हे योग्य पद्धतीचं नाही आहे, क्वालिटीचं नाही आहे, तर हा बी एक प्रॉब्लेम असू शकतो. मालमत्ता माहीत असलेला काही लपवलेला धोका, म्हणजेच मालकाला माहीत असलेला काही लपवलेला धोका. कधीकधी काही गोष्टी अशा असतात की तिथे काही ना काही घटना घडलेली असते किंवा त्या प्रॉपर्टीमध्ये राहणे हे एक धोकादायक असू शकतं. त्यामागे कुठलेही कारणे असू शकतात, पण ते कारण मालकाला माहिती आहेत असताना तो लपवतो आणि त्याला ती प्रॉपर्टी विकून टाकायची आहे, कमी किमतीत का असणार, पण त्याला ती प्रॉपर्टी मुक्त व्हायचं आहे त्या प्रॉपर्टीपासनं. तर हे पण कारण त्याच्या मागं असू शकतं. असे काहीही कारणं असू शकतात जे स्वस्तामध्ये प्रॉपर्टी विकत आहेत. तर किंमतपेक्षा मालमत्तेची गुणवत्ता व कायदेशीरता महत्त्वाची. तर लक्षात ठेवा, किंमत किती कमी आहे याच्यापेक्षा बी तुमची जी प्रॉपर्टी आहे ती किती क्वालिटीची आहे आणि कायदेशीरता म्हणजे कायद्यामध्ये किती योग्य आहे याला महत्त्व द्यायला हवं, ना की फक्त प्रॉपर्टीची किंमत कमी आहे म्हणून ती प्रॉपर्टी काही न चेक करता ती प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न करू नका. यामुळे काय होईल की तुमची फसवणूक होणे थांबून जाईल. ठीक आहे. आता याच्यामध्ये आहे, आगाऊ रक्कम टोकन देण्याची घाई करू नका. जर तुम्हाला तुमच्यासोबत फ्रॉड होणं वाचवायचं असेल तर कुठल्याही गोष्टीमध्ये घाई करू नका. तुम्हाला जे काही टोकन अमाऊंट द्यायची आहे याच्यामध्ये पण तुम्ही घाई करू नका, कारण जो कोणी विकणारा आहे तो तुमची फसवणूक करण्यासाठी तुम्हाला अमाऊंट देण्यासाठी काही ना काही गोष्टी सांगल, फोर्स करल की ही प्रॉपर्टी दुसरं कस्टमर आलेला आहे, आम्ही त्याला विकत आहे, तर तुम्ही लवकर घेऊन टाका, बुक करा, उद्याच्याला ही प्रॉपर्टी तुम्हाला भेटणार नाही, असे अनेक कारणं सांगून तो काय करेल की तुमच्याकडनं लवकरात लवकर पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करेल. तर असं काही वाटलं तुम्हाला तर सावध राहा, यामुळे तुमचं सोबत फ्रॉड होणार नाही. ठीक आहे. तर आता याच्या मागे बघूया, फसवणूक करणारे लोक आजच पैसे द्या नाहीतर उद्या किंमत वाढेल अशा प्रकारचे तुम्हाला शब्द बोलतील, असे सांगून लोकांना दडपणात आणतात. लक्षात ठेवा, कोणतेही कागदपत्र न बघता पैसे देऊ नका. जर तुम्हाला तुमची फसवणूक करायची नसेल तर कुठलेही कागदपत्र न बघता व्यवहार करू नका, पैसे देऊ नका. आणि जर कागदपत्र देण्यास जर नकार देत असतील किंवा काही बहाणे सांगत असतील विक्रेता, तर समजून जा की ती प्रॉपर्टी 100% फ्रॉड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर टोकन दिल्यावर ते परत मिळेल याची लेखी खात्री घ्या. त्याच्यानंतर करारपत्राशिवाय एकही रुपया देऊ नये. करारपत्र करून घेणं अनिवार्य आहे, त्याच्याशिवाय एकही रुपया तुम्ही देऊ नका. पैसे दिल्यावर फसवणूक करणारे गायब होतात. तर हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण पैसे दिल्यावर तो व्यक्ती कशाला थांबल, त्याची तर मेन हेतूच तो आहे की त्याला फ्रॉड करायचा आहे. तर तुम्ही काही न चेक करता त्याला पैसे दिले तर तसे व्यक्ती लगेच गायब होऊन जातात. त्यांचा नंबर लागत नाही ना काही लागत नाही. मग
जे काही झालं ते तुम्ही तुमच्या नशिबावर सोडून रडत बसण्यापेक्षा या गोष्टीची खात्री करून घेणे तुम्हाला अनिवार्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टीबद्दल अजून काही गोष्टी आहेत, जसं की बांधकामाची गुणवत्ता नीट तपासा. बाहेरून इमारत सुंदर दिसते, नमुना घर सुंदर दिसतं, पण प्रत्यक्षात बांधकाम निकृष्ट असू शकतं. तर असे बी काही प्रॉपर्टी आहेत जे की मॉडेल ठेवलेलं असतं तुम्हाला दाखवण्यासाठी की तुम्हाला मिळणारी प्रॉपर्टी ही अशीच आहे, अशीच होणार आहे. हे त्याचं सॅम्पल आहे, मॉडेल आहे, दिसायला सुंदर असतं, पण प्रत्यक्षामध्ये बांधकाम हे तुम्हाला निकृष्ट भेटू शकतं, त्या क्वालिटीचं नाही भेटू शकत जसं दाखवलं होतं त्याप्रमाणे. तर त्यासाठी काही गोष्टी तपासायच्या आहेत तुम्हाला, जसं की भिंतीची जाडी तपासायची आहे की भिंत किती जाडीची आहे, तर पातळ आहेत का जाड आहेत. पाण्याच्या नळाची गुणवत्ता चेक करायची की कशा प्रकारचं मटेरियल त्यांनी वापरलेलं आहे. छतावर गळतीचे चिन्ह आहेत का, जर घर छत असेल तर कुठं लिकेज वगैरे आहे का ते चेक करा. पाण्याचा दाब चेक करा की तुम्हाला पाणी नळाला किती फोर्समध्ये येतं. खिडक्या दारे मजबूतीने बसवलेली आहेत का, हे पण गोष्ट चेक करा. खराब बांधकाम म्हणजे पुढील आयुष्यात सतत त्रास तुम्हाला भोगावा लागेल. तर ही गोष्ट पण बारकाईने तुम्हाला चेक करायची आहे. आणि जर ह्या गोष्टी चेक करण्यास मनाई होत असेल तर ती प्रॉपर्टी फ्रॉड आहे असं समजून घ्या आणि त्या प्रॉपर्टीचा व्यवहार 100% टाळा. ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला कसं ओळखायचं आहे की प्रॉपर्टी फ्रॉड आहे का नाही आहे. व्यवहारात घाई करणे ही सर्वात मोठी चूक आहे. तर व्यवहारात घाई करू नका. फसवणूक करणाऱ्याचे काही टेक्निक्स असतात की तू फसवणूक करण्यासाठी लवकर निर्णय घ्या असं तुम्हाला सांगतो. उद्या किंमत वाढेल, फक्त एकच घर शिल्लक आहे. तू अशा प्रकारे काहीही फोर्स करून तुम्हाला लवकरात लवकर पैसे देण्यास तुमच्यावर दबाव आणला जाईल. तर असं काही होत असेल तर समजून घ्या की कुठेतरी गफलत आहे, कुठेतरी काही ना काही फ्रॉड होण्याची शक्यता आहे. तर घाई चुकीचा निर्णय होतो. घाई करू नका आणि शांतपणे सर्व कागदपत्र तपासूनच व्यवहार करा. ठीक आहे. सर इथे आजकाल जे कोणी जमिनी फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा मेन हेतूच तो असतो की पैसे एकदा आले की त्यानंतर ते लोक फरार होत असतात. तर तुम्हाला घाई करायची नाही आहे, कसली शांतपणे निर्णय घ्यायचा आहे, पण तो निर्णय भावनिकतेने नका घेऊ. तुम्ही त्यातील लिगल डॉक्युमेंट्स आणि ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी चेक करा. शक्य तितक्या गोष्टी चेक करा. जर तुम्हाला वाटलं तुम्हाला जमत नसेल तर एखादा वकील सोबत घेऊन जा किंवा एखादा सल्लागार घेऊन जा, एक्सपर्ट घेऊन जा. तर ते पण ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या चेक करा. आणि जर ह्या गोष्टी तपास करण्यामध्ये जर ते विक्रेता जर मनाई करत असेल तर ती प्रॉपर्टी घेऊ नका. 100% समजा की ते तुमच्यासोबत फ्रॉड आहे, ही प्रॉपर्टी फ्रॉड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खोट्या जाहिरातीला बळी पडू नका. अशा खूप साऱ्या खोट्या जाहिराती दिल्या जातात. जी फ्रॉड प्रॉपर्टी असते तिच्या बऱ्याचशा जाहिराती तुम्हाला दिसतात. तर जाहिरातीला बळी पडू नका. जसं की जाहिरातीमध्ये दाखवलेल्या सुविधा प्रत्यक्षात नसतात. उद्यान दाखवले पण प्रत्यक्षात रिकामी जागा आहे. तुम्हाला दाखवल्या जातं गार्डन आहे, पण जेव्हा प्रत्यक्षात पाहता तर तिथे फक्त मैदान असू शकतं. पाण्याचे विजेचे वचन पण प्रत्यक्षात समस्या असू शकते. लग्न हॉल व्यायामशाळा दाखवली पण प्रत्यक्षात तिथं काहीच नाही आहे. जाहिरात पाहून नाही तर प्रत्यक्ष जागा पाहून निर्णय घ्या. तर फक्त जाहिरातीवरनं निर्णय घेऊ नका. तुम्ही त्या जागेला व्हिजिट करा. व्हिजिट करून प्रत्यक्षात त्या गोष्टी पहा. तुम्हाला तिथे कुठल्या प्रकारच्या सुविधा आहेत विचारपूस करा. काही तुमच्या शंका असतील त्या विचारा. आणि जर ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं मनाई होत असेल विक्रेत्याकडनं तर 100% समजून जा तुमची फसवणूक होणार होती किंवा होणार आहे. ही प्रॉपर्टी फ्रॉड आहे ते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर तज्ज्ञांचा सल्ला घेणे. आता हे खूप महत्त्वाचं आहे. काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत, आपल्याला कळत नाहीत. कदाचित आपण नवीन पहिली वेळेस प्रॉपर्टी विकत घेतो किंवा आपल्याला अनुभव नाही. तर जी कोणती तज्ज्ञ व्यक्ती आहे, जसं की तुम्ही एखादा वकील घेऊ शकता कायदेशीर कागदपत्र चेक करण्यासाठी, किंवा मग एखादा सल्लागार जो आहे जो प्रॉपर्टीचे व्यवहार करतो, खात्रीशीर सल्लागार आहे, त्याला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, त्याच्या थ्रू व्यवहार करू शकता. तर जे कोणी पण एक्सपर्ट आहेत त्यांची तुम्हाला तज्ज्ञ लोक आहेत त्यांचा तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे. ठीक आहे. कधी कधी एक छोटी चूक मोठे नुकसान करू शकते. म्हणून कागदपत्र
तपासण्यासाठी जाणकार वकील जो आहे त्याला घेऊन जा. तो कागदपत्र चांगल्या प्रकारे चेक करेल, तपासून पाहिल. जमिनीचा तज्ज्ञ आहे त्याला घेऊन जा. बांधकामाचा जो कोणी तज्ज्ञ आहे त्याला घेऊन जा. तो ओळखू शकतो की बांधकामाची गुणवत्ता कशी आहे. नोंदणी कार्यालयातील मार्गदर्शक जो कोणी असतो तो सोबत घेऊन जा. शक्य होईल तेवढं त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती घेऊन जा त्या प्रकारची पडताळणी करण्यासाठी. यांचा सल्ला घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता जवळपास संपते. तर ह्यानंतर तुमची फसवणूक होणार नाही. तुम्ही प्रॉपर्टी जरी नवीन किंवा पहिली वेळ जरी घेत असाल तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित पाळल्या तर तुमच्यासोबत फसवणूक होण्याची चान्सेस ना की बरोबर असतात. ठीक आहे. तर आता आपण पाहूया याच्यामधून काय आपल्याला निष्कर्ष भेटतोय ते. आता ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत, जसं मालमत्ता खरेदी ही आयुष्यातील मोठी गुंतवणूक आहे. प्रत्येक पाऊल जपून उचलणे महत्त्वाचे आहे. फसवणूक टाळण्यासाठी कागदपत्र तपासा, परवानग्या तपासा, परिसर तपासा, व्यवहारात घाई करू नका, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ही 10 गोष्टी लक्षात ठेवल्या तर मालमत्ता फसवणुकीपासून तुम्ही नक्कीच सुरक्षित राहू शकतात. तर मित्रांनो, जे काय मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोष्टी समजावून सांगितल्या आहेत, एक चांगल्या फॉर्मॅटमध्ये, स्ट्रक्चरमध्ये, ह्या गोष्टी एकदम लीगल आहेत आणि तुम्ही या गोष्टीला फॉलो करून प्रॉपर्टी विषयी माहिती मिळू शकतात, जेणेकरून तुमच्यासोबत प्रॉपर्टीविषयी व्यवहार करताना काही फ्रॉड होणार नाहीत याची तुम्ही खात्री तुमची होऊन जाईल. तर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंटमध्ये नक्कीच मेन्शन करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ रिअल इस्टेट प्रॉपर्टी संबंधित माहिती पाहण्यासाठी जे व्हिडिओ आहेत माझे ते पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये ॲनिमेशन, डेकोरेशन अशी गोष्ट काही नाही. हा पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे. मी माझ्यातर्फे सांगण्याचा चांगला प्रयत्न करत आहे की तुम्हाला अधिक माहिती भेटायला हवी प्रॉपर्टीविषयी व्यवहार करताना. तर मित्रांनो, तोपर्यंत नमस्कार. भेटूया आपण माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.